ते बघा इथे आता आपण इकडे कशासाठी आलोय काय बघायला? नागोबा कसे बनवतात ते बघायला आलो होय ना? नागोबा कशापासून बनवलेला आहे? मातीपासून. आणि आपण नागोबाला शेतकऱ्याचा मित्र असा म्हणतो. का म्हणतो शेतकऱ्याचा मित्र? काय करतो? माती मऊ करतो. कशी मऊ करतो? काय करतो तो माती? माती फिरतो, बीड तयार करतो होय ना? आणि ही बीड तयार करण्यासाठी तो काय करतो? जी माती आहे ती माती मोकळी करतो. आणि माती मोकळी करताना तो जी माती बाहेर काढतो त्यामुळे माती मऊ होते. आणि या मऊ झालेल्या मातीमध्ये शेतकऱ्याला मशागत करणं, पीक घेणं सोपं होतं. म्हणून या नागोबाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. आणि नागपंचमी हा जो सण आपण करतो तो श्रावण महिन्याच्या सुरुवातीला श्रावण महिन्यातला पहिला सण असतो हा. आणि श्रावण महिन्यामध्ये कधी येतो? पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळा हा जो आहे तो शेतीचा सीझन असतो. आपल्याकडे पावसाळ्यात शेती करतो आपण होय ना? मग पावसाळ्यामध्ये शेतीचा सीझन येतो आणि या शेती करण्यासाठी माती मोकळी होणं आवश्यक असतं. मग ही माती मोकळं करण्याचं काम हा नागोबा करतो. म्हणूनच या नागोबाप्रती आपली जी कृतज्ञता आहे, नागोबाचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे श्रावण महिन्यातला पहिला सण हा नागपंचमी म्हणून आपण साजरा करतो. सुद्धा तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे. त्या सुप्त गुणांची प्रगती करायची आहे आणि अशा वेगवेगळ्या कलाकृती, सुंदर सुंदर कलाकृती, जीवनोपयोगी गोष्टी तुमच्या हातून घडल्या पाहिजेत. असा तुमच्या शिक्षणाचा जीवनात उपयोग करायचा आहे. आज आम्ही दानोरी गावठी शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून मातीपासून ज्या वस्तू आता विविध सण आपण साजरे करतो त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी मातीचा वापर हा कमी झालेला दिसतो. पण मातीशी आपण इमान राहिलं पाहिजे. खरं तर म्हणून मातीपासून वेगवेगळ्या वस्तू दाखवण्याची कार्यशाळा बनवण्याची कार्यशाळा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी दत्तप्रसाद गावडे हा मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो आणि त्याच्याकडून इतर मुलांनाही प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही शिक्षकांनी या ठिकाणी मुलांना त्याच्या कार्यशाळेला भेट देण्यासाठी इथं घेऊन आलेलो आहे. आणि तो आता आमच्या मुलांना मातीपासून वस्तू बनवण्याची कशा वस्तू बनवतात त्याला रंग कसे देतात हे दाखवणार आहे. जेणेकरून मुलांना आपल्या या संस्कृतीची ओळख व्हावी आणि या कलेकडेही आपण चित्त वळावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.